सराव दहीहंडी पथक महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे किरण नाश्ता यांनी आयोजित केलेला आहे। काय सांगता? कसं आहे की मुंबई महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा सण हा गोविंदा दहीहंडी हा मराठी तरुण वर्ग जोरात साजरा करतो। आणि गोविंदा दहीहंडी म्हणजे काय की एकावर एक उभं राहून रचणं, एकमेकाला सहाय्य करून एकाला वरती जायला साथ देणं, याला गोविंदा म्हणतो आपण, दहीहंडी म्हणतो। पण आजच्या राजकारणामध्ये जे चाललंय एकमेकांचे पाय खेचले जात आहेत, त्या मनाने आमच्या मनसेचा किरण नकाशे किंबोल यांनी ह्या जो चांगले थर लावले बघा तिथे, हा जो आज एक प्रयत्न केलाय तो गोविंदातल्या ज्या मुलांना 7 तारखेला 8 तारखेला जी हंडी फोडणार आहे त्यांना एक प्रॅक्टिससाठी संधी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये यांचा सराव होणार आहे। त्याला सराव शिबिर म्हणतो आम्ही। आणि एक मी तुमच्याकडे आज तुम्ही सगळे आलेत बातमीदार, एक मी खंत व्यक्त करतो। काल जे घडलेलं आहे जालनामध्ये त्या मराठा मोर्चाच्या उपोषणाला बसलेल्यांवरती अत्याचार म्हणजे लाठीचार्ज हल्ला, हा म्हणजे एकदम भेकड हल्ला आहे, सरकारने केलेला हल्ला आहे। पोलिसांनी लाठी मारली, पोलिसांना ऑर्डर कोण देतं? सरकार देते ना। हा सरकारचा निषेध आहे। जालनामधील मराठा मोर्चावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो मी। या सरकारच्या भेकड हल्ल्याला मी जाहीर निषेध करतो। तर दम असेल तर या समोर, का पोलिसांचे तुम्ही हे करताय? विचार त्या पोलिसांना सस्पेंड व्हायला लागणार आहे। यांना ऑर्डर देणारा मंत्री सस्पेंड होणार आहे का? याच्यामध्ये मुख्य म्हणजे यांना ऑर्डर देणारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सस्पेंड झाले पाहिजे, त्यांची गादी हलवली पाहिजे। आणि तुम्ही दिले कसं आहे ऑर्डर अशी? मराठा मोर्चा, ओबीसी, धनगर समाज सगळ्यांना लटकवून ठेवलेलं आहे। सत्तेवरती आल्यावरती पहिला मी यांना हे आरक्षण देतो, देवेंद्र फडणवीस बोलले होते 2 दिवसात आरक्षण देतो, का नाही दिलं? मधून मेन आरोप या पोलिसांवरती करण्यापेक्षा या देवेंद्र फडणवीसवरती केला पाहिजे आणि यांना खुर्ची खाली करायला लावली पाहिजे। सस्पेंड पहिला देवेंद्र फडणवीसांना करा। महाविकास आघाडीच्या जे आज जुन्नरमध्ये निघालेल्या लोकांना भेटण्यासाठी तर त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही। बघा आता एवढे दिवस तर कोरोनामध्ये घरात बसून काढलेले आहेत, आज त्यांना वाटतं बाहेर पडावं, त्याच्यात बोलण्यात काय अर्थ नाहीये। लोकांना कळतं काय दिखावा करतात, काय करतात, लोकांना कळतं या गोष्टी। निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं 100% पेटवलं जाते, 100% पेटवलं जाते। पवार साहेब जाऊन जागेवर जाऊन त्यांना भेटतायत, हे 100% पेटवलं। एवढे दिवस का नाही उतरले तुम्ही खाली? मराठा मोर्चा करून जे मराठ्यांची ताकद दाखवली मराठ्यांनी आम्ही, ही ताकद तुम्हाला आता वाटतं की यांना कॅश कसा करावं, याचा मतांमध्ये रूपांतर कसं करावं म्हणून तुम्ही जाताय का तिकडे? तुम्ही पण सरकारमध्ये होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तुम्ही का नाही केलं? तुम्ही का नाही मराठा आरक्षण दिलं? धनगरांचं तुम्ही का लटकवून ठेवलं अजून पण आरक्षण? सगळ्या गोष्टी तुम्ही सगळे सत्तेवरती येऊन गेलेले आहेत। 4 पक्ष जे आहेत, 4-5 जे मुख्य पक्ष आहेत ते सगळे सत्तेवरून गेलेले आहेत, तर तुम्ही दिलं का नाही आरक्षण? आज राजकारण करत आले। या सगळ्या राजकारणाचा जाहीर निषेध, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। सर्वपक्षीय बैठकीचे चालले आहेत आज जोडेगा इंडिया तो बनेगा भारत, या सर्व बैठकीमध्ये जे मनसे आहेत ते सहभागी होणार आहेत। हे राजसाहेब स्वतः निर्णय घेतील आणि आता तुम्ही बैठक चालू हे बघतायत, राजसाहेब तिथे कधी गेलेले नाहीयेत, राजसाहेब स्वतः निर्णय घेतील आणि आम्ही राजसाहेबांचे कट्टर महाराष्ट्र सैनिक आहोत। तो साहेबांचा निर्णय असेल त्याच्या पावलावरती आम्ही चालणार। वन नेशन वन इलेक्शन का तो बात करायचं, मोदीजी घाबरतायत म्हणून स्थानिक पक्षांना डावलायचा प्रयत्न करतायत, त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतायत। स्थानिक पक्ष संपवून स्वतःचं राजकारण घडवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे। वन नेशन वन इलेक्शन असं नसतं। आपण युरोप कंट्री आणि अमेरिकन कंट्रीमध्ये नाही आहोत, आपण भारतामध्ये आहोत। तिथे आपला भारत जो बनला आहे हा भाषावर प्रांतावर रचना झालेली आहे, तुम्ही त्याला नाकारू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये एवढी वर्ष शिवसेना चालली, आज मनसे आमची त्याच्यावरती जोरदार काम करते आहे। तामिळनाडूमध्ये तिकडचे स्थानिक पक्ष चालत आहेत, बंगालमध्ये तो स्थानिक पक्ष जोरदार आहे, तुम्ही ह्याला नाकारू शकत नाही। त्यांना भीती वाटते की हे स्थानिक पक्ष वर येतील आणि त्यांना कोण विचारणार। बोला आम्ही सेंटर देखा। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सराव दहीहंडी पथक आयोजित करण्यात आलेलं आहे, तर काय सांगाल? बघा आम्ही गेली 17 वर्ष आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आम्ही काम करतो। सन्माननीय राजसाहेबांचा आदेश हा आमच्यासाठी पक्षादेश आहे। काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, भगवी रेघ आहे। त्यामुळे त्यांनी सांगितले मराठी सण टिकला पाहिजे आणि तो टिकवण्यासाठी आम्हाला जे काय करता येईल ते आम्ही करणार। हा कार्यक्रम घेताना सुद्धा आम्हाला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं, पण शेवटी आमच्या पाठीशी राजसाहेब आहेत आणि ज्यांच्या पाठीशी राजसाहेब आहेत त्यांना कधीच कोणाला घाबरायची गरज लागत नाही, आजपर्यंत लागली नाही, यापुढे लागणार नाही। त्यामुळे साहेबांचा आदेश जो असेल त्या साहेबांचा आदेश घेऊन आम्ही पुढे याच्या पुढेही चालणार आणि येत्या 2024 मध्ये तुम्हाला या गोष्टीचा निकाल नक्कीच दिसेल। या जनतासाठी तुम्ही काय मेसेज देणार दहीहंडीसोबत?
हा एकच सण आहे जिथे मराठी माणूस एकमेकांना सहकार्य करतो आणि वरती चढवतो. असंच याच्या पुढेही करा. आणि आतापर्यंत फक्त काम आलं की मनसेकडे जातात, अदरवाईज फक्त बाकी वेळेला इतर पक्षांना तुम्ही मतदान करतात. यावेळी 2024ला तसं तुम्ही दहीहंडीला एकावर एक थर रचण्यासाठी प्रत्येकाला सहकार्य करताय आणि वरती चढवताय. तसं आम्हाला आमच्या पक्षाला मनसेला सुद्धा सहकार्य करा. आणि येत्या निवडणुकीमध्ये राजसाहेब तुम्हाला जो महाराष्ट्र अपेक्षित आहे तो तुम्हाला नक्की दाखवून देतो. या स्टेजवर अनेक कलाकार देखील हजेरी लावले. कलाकारांच्या नेहमीच राजसाहेब पाठीशी उभे राहतात. त्यामुळे त्यांना मी फक्त इतकंच सांगितलं होतं की आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. त्यांनी स्वतःहून उत्सुकता व्यक्त केली की आम्ही किरण त्या कार्यक्रमाला येणार, कारण राजसाहेब नेहमी कलाकारांच्या पाठीशी उभे असतात आणि त्याप्रमाणे कलाकारांनी एक छोटंसं सहकार्य म्हणून आज या कार्यक्रमाला उपस्थित लावली होती. आणि त्यांना सुद्धा खूप आनंद झाला. हा जे काय प्रोत्साहन आणि जे काय आम्हाला अप्रोच होतोय लोकांकडून, अजूनही तुम्ही बघू शकता 10 वाजून गेलेल्या तरी पण अजून खचाखच गर्दी भरलेली आहे. ही उलट लोकांना दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे ही लोकांना दाखवा. आणि ही राजसाहेबांच्या पाठीशी असलेली जनता ही आमचं कोणी नाही, हे फक्त आणि फक्त राजसाहेब या एका शब्दावर आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आणि आम्हाला जे काय करता येईल ते आम्ही करणार. थँक्यू. पहिल्यांदा असा एक वेगळ्या पद्धतीने दिसण्यात येत आहे, तर काय सांगाल? काय मला असं वाटतं की या शिबिरांचा सगळ्या या मुलांनी उपयोग करून घ्यावा. या शिबिरांच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांना आपली एक सराव करण्याची संधी किरणने दिलेली आहे. आणि आता येत्या 2-3 दिवसातच दहीहंडी दही कालाचा जो आपला सोहळा आणि सण जो असतो तो आहे. तर त्यामुळे मोठमोठ्या दहीहंड्या लागतात. तिकडे जाण्यापूर्वी हा एक खूप छान सराव आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या कर्मचारी संघाने हा सगळा सोहळा आयोजित केलेला आहे. त्यानिमित्ताने किरणचं हे पहिलंच वर्ष आहे चिटणीस म्हणून आणि त्याला खूप खूप शुभेच्छा. आता हे जे असे थर जो चढवतो आहे आणि हा जो सराव तो करतो आहे, मला असं वाटतं पुन्हा त्याची ह्या कार्याकडे जी मुसंडी त्यांनी मारलेली आहे तर तिकडे देखील असेच एक एक वरती थर त्याचे लागोत आणि लवकरात लवकर आम्हाला चांगल्या पदावरती आणि चांगलं काम करताना तो